शिंदेना संपवून शिवसेनेमध्ये उद्या नवीन उदय पुढे येईल. विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. दरम्यान यानंतर उदय सामंतांनी वडेट्टीवार राऊतांच्या दाव्यांवर स्पष्टीकरण देत टीका केली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंतांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदेंना संपून उद्या एक नवीन उदय पुढे येणार अशी स्थिती राज्यात येऊ शकते. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. दोन सामान्य लोकांना बाजूला करण्याचं षडयंत्र वडेट्टीवारांनी रचू नये. वडेट्टीवार भाजपमध्ये येण्यासाठी फडणवीसांना किती वेळा भेटलेत याची माहिती माझ्याकडे आहे. उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते. मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या वादाला संजय राऊतांकडून फोडणी. उदय सामंतांसोबत 20 आमदार. सरकार स्थापनेवेळी जेव्हा शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता. संजय राऊतांचं वक्तव्य. राऊतांचं वक्तव्य खोटं असून त्यांचा मी निषेध करतो. तसंच त्यांच्या या षडयंत्राला मी भीक घालत नाही. उदय सामंतांचा राऊतांवर पलटवा. उदय सामंतांचं नाव घ्या ना. उदय सामंतांचं नाव घ्या. डावसला घेऊन गेले. उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता. जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे. त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही. उदय सामंतांना चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटाशी फारकत घेऊ शकतात. सुषमा अंधारेंचा दावा. उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत. आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं शिंदे गटात. उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात. त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते. तर 60 पैकी एकही आमदार शिंदेंच्या आदेशाशिवाय काम करत नाही. संजय शिरसाट यांचं उत्तर. कोणीही आमदार, 60 पैकी एकही आमदार शिंदे साहेबाच्या आदेशाविना काम करत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून असे विधान करून उदय सामंतकडे विषय, मग त्या उदय सामंतकडं एक डाऊटफुली नजरेने आम्ही पाहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांचा गोड गैरसमज आहे. नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत. कसं उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो याला काही अर्थ नाही. त्याला हे तथ्यहीन बातम्या आहेत. उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही.